नमस्कार, मी अशोक मंडलिक विक्रोळीमधून बोलतो. मी ह्या बाबांना 1 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं. डॉक्टरनी ह्या बाबांना सांगितलं होतं की त्यांच्या पोटामध्ये छोटीशी गाठ आहे आणि त्यांचं वय आज मला वाटतं 87 आहे. तर डॉक्टरनी सांगितले 78 त्यांचं आज वय आहे. डॉक्टरने सांगितलं ह्या वयामध्ये तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही, परंतु त्यांचं हे ऑपरेशन याचं किडनी स्टोनचं ऑपरेशन होतं. पण ते डॉक्टरनी झेपणार नाही म्हणून सांगितले, परंतु त्यांचं ऑपरेशन झालं. पण त्यांना जेवण वगैरे जात नव्हतं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कदाचित झोपूनच राहावं लागेल. तर यांना ह्या अमृत ज्यूसमुळे काय रिझल्ट आला आहे हे त्यांची नात सांगेल. सांगा प्लीज. आमचे बाबा पहिले जेवण वगैरे काहीच खात नव्हते, असे पेय पदार्थ वगैरे असे खात होते, ज्यूस वगैरे, ते पण त्यांना उलटी होत होते. आता ते व्यवस्थित अमृत ज्यूस घेतल्यापासून व्यवस्थित चपाती, थोडा भात वगैरे खायला लागले. आता त्यांची तब्येत सुधरत आहे आणि डॉक्टरने बोलले होते की ऑपरेशन झाल्यावर सर्व जागेवर वगैरे करावं लागेल, पण अमृत ज्यूस घेतल्यामुळे ते आता व्यवस्थित झाले आणि सर्वांनी अमृत ज्यूस घेतलं पाहिजे. बाबा, तुम्हाला काय वाटतंय? अमृत ज्यूस कसं आहे? अमृत ज्यूस छान हा प्रश्न नाही. आता तुम्हाला पहिलं जेवण नव्हतं जात, आता जेवण जातंय ना, मग कसं वाटतंय? आतून म्हणजे फ्रेश वाटतंय, झोप वगैरे येते व्यवस्थित? सगळे येते. हां, जेवण पण सांगते. मग अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे ना? घेतलं पाहिजे. चालेल. आणि पाहिजेत ते घेतलंच पाहिजे. शुगरपेक्षा अमृत ज्यूस चांगला आहे. डॉक्टरांच्या औषधापेक्षा अमृत ज्यूस खूप छान आहे. खूप छान. धन्यवाद.